हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा आली होती चॉकलेट केकची ऑर्डर. तर चॉकलेट केक म्हणलं की मी पूर्ण डार्क ब्राऊन क्रीममध्येच करते. जसं तुम्ही माझ्या आधीचे पण पूर्ण व्लॉग्स बघितले असतील, तर तुम्ही असा पण विचार करत असाल की ही सगळे चॉकलेट केकचेच का व्लॉग्स अपलोड करते. तर प्रॉब्लेम असा आहे की मला चॉकलेट केकच्याच जास्त ऑर्डर असतात. जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणात. म्हणजे 100मधले 80% तर मला चॉकलेट केकचेच ऑर्डर असतात आणि 20% इतर फ्लेवरच्या केकचे. तर चॉकलेट केकच हा सगळ्यांना आवडतो. तुम्हालाही आवडत असेल मला माहिती आहे, कारण चॉकलेट हा सगळ्यांचाच फेवरेट फ्लेवर आहे. सो मला चॉकलेटचं प्रेमिक्स वगैरे पण एक्स्ट्रा आणून ठेवावंच लागतं. चॉकलेटचं मटेरियल कायम एक्स्ट्राच घरात ठेवावं लागतं मला, कारण कधी अचानक ऑर्डर येईल काही सांगता येत नाही मला. आणि एवढ्या तर ऑर्डर तर भरपूर अशा चालू आहेत, म्हणजे बॅक टू बॅक चालू आहेत. सो हा हाफ KGचा केक होता आणि डेली कस्टमरनेच ऑर्डर दिली होती. ते कायम माझ्याकडून चॉकलेट फ्लेवरचाच केक घेऊन जातात. तर हा मी 3 लेयर्समध्ये करणार होते. तर हा चालला आहे आपला सेकंड लेअर आणि सगळ्यांना सेमच म्हणजे प्रोसेस आहे. तर हे झाल्यानंतर मी ह्याला तुम्ही क्रीम पण बघालच माझी क्रमकोट करताना की किती छान झाली आहे आणि पूर्ण डार्क ब्राऊनमध्येच झाली आहे, जशी कस्टमरला आवडेल तशी. आणि ह्या केकला थोडा वेगळाच डिझाईन तयार झाली, म्हणजे आकार डिझाईन म्हणा तुम्ही, पूर्ण ते गॅलेक्सी टाईप असतं ना त्या टाईपमध्ये डिझाईन तयार झाली आहे. म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हतं की अशी डिझाईन तयार होईल, बट ती झाली. म्हणजे लास्ट टाईम पण एकदा तसं घडलं होतं, पण ह्यावेळेस तुम्ही बघाल की म्हणजे वेगळंच झालं आहे आणि खूप छान झाली आहे. तर कारण काय झालं होतं की जी माझी ग्लेज असते ना ती थोडी जास्तच घट्ट झाली होती. मी ग्लेज बनवली आणि थोडी घट्ट व्हायला ठेवून दिली, थिक व्हायला, आणि नंतर मी विसरून गेले की बाबा माझी ग्लेज पण आहे. तर मग मी म्हणलं ते पुन्हा परत गरम करून टाकण्यापेक्षा असंच काहीतरी करून बघावं. तर मी तसंच ट्राय केलं, तर ते काहीतरी वेगळीच डिझाईन तयार झाली. आणि अशी पण नाही की वाईट झाली आहे, छान डिझाईन तयार झाली आहे. म्हणजे तुम्ही लास्टला बघा, तुम्हालाही आवडेल. आणि जर तुम्हाला आवडलं तर प्लीज मला कमेंट करून सांगा म्हणजे ती डिझाईन कशी झाली आहे. ॲक्च्युली काय आहे, ही डिझाईन अशी सडन बनतात, त्यामुळं परत जर कस्टमर बोलले की सेम अशाच डिझाईनचं केक करा तर ते पॉसिबल होत नाही, कारण हे आपल्या मनात नसताना पण ती डिझाईन तयार होते आणि चॉकलेटच्या डिझाईनमध्ये चेंज करणं म्हणजे इम्पॉसिबल. तर क्रमकोट हा झाला आहे, सेट व्हायला ठेवला होता थोडा वेळ, कारण ह्याच्यावरतून पण परत ब्राऊन क्रीमच येणार होती आणि त्याच्यावरती ग्लेज येणार होती. तर क्रम कोटिंगच्या वरतीच मी फिनिशिंग करायला घेते आहे. मी काय पायपिंग बॅगमध्ये वगैरे फिल करून नाही केलं आहे ह्याला, डिरेक्टली स्पॅच्युलानेच केलं आहे आणि त्यानेसुद्धा फिनिशिंग खूप छान झाली आहे माझी, तुम्ही बघताच आहे. तर एक्स्ट्रा क्रीम वगैरे मी रिमूव्ह करून घेतली आणि केकला छान शेप देऊन घेतला. आणि हे करूच तर मी ग्लेज पण रेडी करून ठेवली होती, जी मी आत्ताच सांगितलं की जरा घट्ट झाली आहे. तर बेसवरची एक्स्ट्रा क्रीम काढून घेतली, नंतर ती टिश्यू पेपरने पुन्हा क्लीन करायची आणि मग ही वरची जी एक्स्ट्रा क्रीम वरती आली आहे ती काढून घ्यायची. म्हणजे त्यांनी शार्प पेजेस दिसतात केकला, जसं तुम्ही बघताय की शार्प पेजेस ऑलरेडी दिसतात आहे. तर हे झाल्यानंतर पूर्ण क्लीन वगैरे करून घेतलं आणि मग ग्लेज माझी झाली आहे. तुम्ही बघताय की किती घट्ट आणि थिक झाली आहे ग्लेज. वाव, म्हणजे मलाही आवडली होती. मला वाटलं होतं की ह्याने ड्रिपिंग पडतील, बट नाही, ह्याने ड्रिपिंगच नाही झाल्या. तुम्ही बघताय म्हणजे थोडं पण ड्रिपिंग होत नाही आहे ह्यानी, म्हणजे एवढी थिक झाली आहे ही. तर हे झाल्यानंतर हे काय झालं, मला स्पॅच्युला मी इकडे गरम करते, म्हणजे शेजारीच गॅस आहे. तर स्पॅच्युला गरम करून करून मी ह्याला फिनिशिंग दिली आहे. तर तुम्ही बघताय की फिनिशिंग कशी झाली आणि मी सुद्धा खुश झाली होती ही फिनिशिंग बघून, म्हणजे मला सुद्धा आवडलं होतं. आणि कस्टमरचं सुद्धा एक कमेंट आली होती की ह्यावेळेस केक जरा वेगळा दिसतोय आणि छान दिसतोय. बट हू नोज की हा केक कसं बनवला आहे. तर असंच काहीतरी म्हणजे तयार झाली होती डिझाईन आणि खरंच खूप छान पण दिसत होता केक. तर जास्त क्रीम तर मला ह्या केकला यूज नव्हती करायची. सो मी असं ठरवलं तर बॉटमला जी चॉकलेटवाली आपली शेव असते स्प्रिंकलर ते टाकून घेते. तर ते मी निवांत टाकत बसले होते हळूहळू, कारण केक तर रेडी झाला होता, त्यामुळे मला केकचं टेन्शन नव्हतं सेट व्हायचं. आणि त्यांना संध्याकाळी 8:30-9 वाजता केक हवा होता आणि मी केक दुपारीच रेडी करून ठेवला होता, म्हणजे कसं छान सेट झाला होता तो आणि आय थिंक तो छान पण लागला असेल. तर त्या दिवशी 1 जून होता आणि तो वर्ल्ड बर्थडे डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं. म्हणजे ज्यांच्या बर्थडेट्स माहीत नसतात, म्हणजे जे असतात जुने, ते त्यावेळेस काय एवढं हे नव्हतं की म्हणजे बर्थडेट वगैरे लक्षात ठेवायचं की काय, त्यामुळे ती लोक सगळे 1 जूनला बर्थडे सेलिब्रेट करतात. सो मला ही त्या दिवशीची ऑर्डर आली होती. तर
हे तर मी हळूहळूच टाकते कारण हे खूप म्हणजे हातातून घसरतं ते, त्यामुळे हळूहळू टाकावं लागतं. त्याच्यानंतर हे टाकून झाल्यानंतर मी वरतून क्रीमने डिझाईन करायला घेतली आणि क्रीमनी फ्लावर्स वगैरे काढून घेतले. मग चोको चिप्स वगैरे ॲड केले त्याच्यावर आणि त्याच्यावर मला आई पप्पा असं नाव टाकायला लावलं होतं, बट ते थोडीशी गडबड झाली त्यामुळे मी फक्त पप्पाच टाकलं, आई टाकलंच नाही त्याच्यावरती नाव. तर कस्टमरचा परत कॉल आला होता की तुम्ही एकच नाव टाकले, आणखीन एक टाकायचं होतं. तर मग त्यांना सांगितलं की परत म्हणजे केक आणून द्यायला पॉसिबल होईल का? ते बोलले पॉसिबल तर नाही होणार. मग मी त्यांना एक आयडिया दिली की पेपरवरती आई म्हणून लिहा आणि ते स्क्वेअरमध्ये कट करून केकवर लावून दे. बट आय डोंट नो की त्यांनी ते केलं की नाही. तरी पण ठीक आहे, केक तर छान झाला होता, केक त्यांना आवडला अशी त्यांनी फीडबॅकसुद्धा दिला, कमेंटसुद्धा दिली होती. तर इथून पुढे म्हणजे एक छान असा व्लॉग येणार आहे, थोडासा मोठाच असेल, मी लाईव्ह पण येऊ शकते. तर एक छान अशी न्यूज आहे तुमच्यासाठी आणि त्यासाठीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावं लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक नसेल केलं तर प्लीज बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करून ठेवा. आणि खरंच खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत तुमच्या भेटीला आणि तुम्हालाही खूप न्यू आयडियाज, खूप काही न्यू शिकायलासुद्धा मिळेल त्या व्लॉग्समधून. तर केकचा फायनल लुक तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर हा आहे केकचा फायनल लुक आणि कसा वाटला तुम्हाला हा केक मला नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा. थँक्यू.